20 जूनच्या रात्री केज तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला, मात्र सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली। हे संपूर्ण प्रकरण पूर्व नियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियाच्या सोबत रस्त्यावर उतरले। त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळेमुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे याचा तपास करावा अशी मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे। विलास घुले हा निष्पाप तरुणाला विनाकारण आपले प्राण गमवावे लागले याचा तीव्र निषेध करत कुटुंबीय व हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून हत्येच्या आज 4थ्या दिवशी सुद्धा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास घुले कुटुंबियांनी नकार दिलाय। दुसरीकडे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। दरम्यान हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी कट रचून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तर दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गुन्हा घडलेला असून पोलीस प्रशासनाने सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व आरोपींना अटक करावी याबाबत केज पोलिसांना निर्देश दिले जावेत अशी मागणी केली आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।